पहिल्यांदा तर या राज्य सरकारने असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही। 1988 सालापासून हा निर्णय या ठिकाणी महाराष्ट्रात लागू आहे। 88 साली याचा GR काढण्यात आलेला आहे। अनेक महानगरपालिकांचे मी आता त्या ठिकाणी मलाही माहित नव्हतं, मलाही मीडियातनं समजलं, मलाही माहित नव्हतं की अशा प्रकारचा निर्णय आहे। पण ज्यावेळी मी बघितलं तर अनेक महानगरपालिकांना मी विचारलं की तुम्ही का असा निर्णय घेतला, त्यावेळेस त्यांनी 88चा GR मला पाठवला आणि त्यांनी हे देखील पाठवलं की दरवर्षी ते अशा प्रकारचा निर्णय घेत आहेत। अगदी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांनी घेतलेल्या निर्णयाची प्रत त्यांनी मला पाठवली, जी तुमच्याकडे मी कधीही त्या ठिकाणी देऊन देईल। शेवटी सरकारला कोणी काय खावं हे ठरवण्यात काही इंटरेस्ट नाही। आमच्यासमोर खूप प्रश्न आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की विनाकारण 1988 साली घेतलेला निर्णय आणि आज मात्र त्याच्यावर अशा प्रकारे वादंग तयार करायचा जणू काय आमच्या सरकारने निर्णय घेतला आणि काही लोक तर इथपर्यंत पोहोचले की ते शाकाहारी खाणाऱ्यांना नपुंसक म्हणायला लागले, इथपर्यंत लोक पोचायला लागले। तर हा मूर्खपणा बंद केला पाहिजे। अशा प्रकारे शाकाहारी, नपुंसक आणि मांसाहारी हे ज्याला जे खायचं तो ते खातोय। आपल्या देशात जे काही संविधानाने अलाव केलंय ते प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे। आमच्या सरकारने घेतलेला हा निर्णय नाही, हा जुन्या सरकारनेच घेतलेला निर्णय आहे।